हॅलो नमस्कार, मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. हातपाय बघितला तर एकदम सडक पातळ आहेत. मग पोटावरची चरबी जास्त वाढल्यामुळे कालांतराने कपडेसुद्धा फिट बसतात. वाढलेल्या पोटाच्या चरबीला आपल्यापैकी बरेच जण वैतागले असाल तर पटकन पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आजचे व्यायाम एकदम खास आहेत. तर चला सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती बसून घ्यायचं. उजवा पाय समोर घ्यायचं, डावा पाय मागं घ्यायचं. दोन्ही हात समोर घ्या. तेच हात आपल्याला असं वर करून घ्यायचं आहे. बघू शकता फुल बॉडी वर्कआउट आहे. समोरून देखील व्यायाम व्हायले आणि मागून देखील छान व्यायाम व्हायले. यामुळे काय होतं, कमरेवरची पोटावरची चरबी कमी होते आणि आपलं शरीर आहे ते शेपमध्ये येतं. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25चे 3 सेट करायचा आहे. जर थकान वाढली तर थांबायचं, पण 3 सेट नक्की करा, म्हणजे असं तितकं छान होतो. त्यासोबत तुम्हाला पोटावरची चरबी कधी वाढू नये आणि व्यायाम केलेले कधी वाया जाऊ नये, त्यासाठी काय करायचं आहे, मैद्यापासून कोणतेही पदार्थ बनले आहेत ते अजिबात खाऊ नका, म्हणजे आपली पोटावरची चरबी वाढणार नाही आणि त्यासोबत असे व्यायाम देखील असू दे. तर चला आता करूया दुसरा व्यायाम. सेम त्याच कंडिशनमध्ये थांबायचा. दोन्ही हात समोर घ्यायचं. एकदा उजवा हात आहे तोच मागं घ्यायचं, एकदा डावा हात आहे तोच मागं घ्यायचं. म्हणजे आपल्या कमरेवरती आणि पोटावरती पीळ तयार होतो. त्या भागातली चरबी कमी होण्यासाठी हा देखील व्यायाम एकदम बेस्ट आहे आणि हलका देखील आहे. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25चे 3 सेट करायचा आहे किंवा 1 मिनटं केला तरी काहीच हरकत नाही. पण जितकं जास्त कराल ना तितका रिझल्ट छान भेटतो आणि हलके आहेत व्यायाम, त्यामुळे प्रत्येकाला जमतात पण. तसेच या व्यायामामुळे पोटातले स्नायू आहे ते चांगलेच ताणवले जातात. शिवाय हातांची आणि पायाची देखील छान व्यायाम होतो. पाठदुखी देखील कमी होते. त्यामुळे असे व्यायाम करायचं की दुखणं देखील गायब झालं पाहिजे, वाढलेली चरबी वितळली पाहिजे आणि आपलं वजन देखील कमी झालं पाहिजे. फक्त व्यायामाला जास्त वेळ करायचं, असं नको करायचं की थोडंसं केलं आणि रिझल्ट बघायला गेलो. त्यामुळं 1 मिनटं 2 मिनटं किंवा मोजून करायचं असेल तर 25चे 3च्या जागेला तुम्ही 4 सेट देखील करू शकता. कारण वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरची चरबी वितळण्यासाठी हाच एक ऑप्शन आहे. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही गुडघ्यावरती असं बसायचं आहे. दोन्ही गुडघे जमिनीला टच केले, ते नंतर दोन्ही हात मागं घ्यायचं. आपलं मस्तक आहे तसं फरशीला टच केलं पाहिजे इतकं आपल्याला वाकायचं आहे. नंतर तेच हात असे आपल्याला वर घेतले पाहिजे. जसे हात आपले मागं जायलेत तसे आपले हात वर गेले पाहिजे. फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे कसं आपलं वजन देखील कमी होतं, पोटावरची चरबी तर पूर्णपणे वितळते, पाठदुखी आहे ती कमी होते. तसेच पोटावरची अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी अगदी सोपा व्यायाम आहे. त्यासोबत पोटावरच्या चरबीसहित तसे अनेक आजार असतात त्यापासून देखील मुक्ती मिळते. त्यामुळे नियमितपणे असे व्यायाम करा, ज्यामुळे आपलं वजन कमी होतं, चरबी वितळते, दुखणंही गायब होतं आणि आजारापासून देखील आपण दूर राहू शकतो. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही गुडघ्यावरती असं बसून घ्यायचं. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचं. एकदा उजवा हात समोर, एकदा डावा हात समोर असं बघू शकता. पुढं मागं करायचं. या व्यायामाचा असर कमरेवरती आणि पोटावरती जास्त होतो, त्यामुळं त्या भागातली चरबी कमी होते, हातांचे दंड देखील मजबूत होतात. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25चे 3 सेट करायचा आहे. तसेच बऱ्याच जणांचं असं असतं की व्यायामाला वेळ नाही, अशा अनेक तक्रारी असतात. पण चांगलं आरोग्य हवं असेल तर रोज थोडा व्यायाम असू दे. भले आपण कितीही बिझी असाल तरी व्यायामासाठी थोडा वेळ काढणं आवश्यक आहे. व्यायामासोबत आपल्याला दिवसभरामध्ये भरपूरचं पाणी प्यायचं, म्हणजे चरबी वितळण्यासाठी खूप मदत होते. तसेच आपल्या शरीरासाठी 8 तासांची झोप म्हणजे एकदम ओके असते. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी खाली बसा. एक पाय फोल्ड आणि दुसरा पाय सरळ करायचं. दोन्ही हातांची अशी गाठ मारायचं. तेच हात असं समोर घेऊन तेच हात पोटाला टच करायचं. मात्र पाय बघू शकता, एकदा उजवा पाय फोल्ड करत आहे, एकदा डावा पाय फोल्ड करत आहे आणि खूप छान असा व्यायाम व्हायले. सगळा असर आपल्या कमरेवरती आणि पोटावरती जास्त व्हायले, त्यामुळं त्या भागातली चरबी अजिबात राहणार नाही. असे जर व्यायाम केला तर पूर्ण शरीर शेपमध्ये येतं. त्यामुळे व्यायाम थोडे असू दे पण असरदार असू दे. त्यासाठी हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25चे 3 सेट करायचा आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकाला शक्य नसतं, म्हणून त्यासाठी काय करायचं, थोडासा व्यायाम असू दे. दिवसाची सुरुवात आपल्याला गरम पाण्यानं करायचं किंवा लिंबू पाण्यानं करायचं आहे. जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने आपल्याला कोमट पाणी प्यायचं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये चरबी साठत नाही. तर आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही गुडघ्यावरती उभं राहायचं. दोन्ही हात आहे तसं पायाला टच करायचं आणि होता होईल तितकं मागं जायचं आणि परत आपल्याला असं नॉर्मल व्हायचं आहे. या व्यायामामुळे पोटावरची चरबी तर कमीच होते, पण हात, कंबर आणि पोटातले जे स्नायू आहेत ना ते बळकट होऊन शरीराला एक लवचिकता मिळते.
उत्तम आरोग्याचा मार्ग हा आपल्या पोटातून जातो. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर योग्य तो आहार खाणं देखील गरजेचं आहे. जसे की बाहेरचे पदार्थ अजिबात खाऊ नका. घरच्या जेवणालाच महत्त्व द्या, म्हणजे तुम्ही निरोगी राहू शकता. तसे जेवण करण्यापूर्वी तुम्हाला सॅलड खायचं आहे. यामुळे काय होतं, आपल्याला भूक कमी लागते आणि आपलं वजन एकदम कंट्रोलमध्ये राहतं. स्वतःला परफेक्ट ठेवायचं असेल ना, तर रोज व्यायाम करणं खूप आवश्यक आहे. जसं की पोटासाठी आहार महत्त्वाचा आहे, तसं शरीरासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आणि हे एकदा आपल्याला कळलं ना, तर एक दिवस सुद्धा राहू शकत नाही व्यायामशिवाय. व्यायाम केलेलं कसं आता देखील फायदा होतो आणि पुढे वय झाल्यानंतरसुद्धा त्याचा डबल फायदा होतो. त्यामुळं हॉस्पिटलला जायची वेळ कधी येणार नाही हे एवढं नक्की. त्यामुळे व्यायामाला महत्त्व द्या आणि रोज असा व्यायाम करत जा. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.